दीदा, काय अर्ध सत्य पण पूर्ण असत्य एवढंच असतं? जर खोटं बोलण्यानं कोणाचं भलं होणार असेल ना, तर काहीच हरकत नाहीये. मग ते अर्ध खरं असो किंवा अर्ध खोटं. अरे अज्जू, इतक्या डोक्यात राग घालून कुठे चाललास? काय सांगू मामा, त्या मुंबईवाल्या पोरानं माझं डोकं फिरवून ठेवलंय. आणि मामा, मी जर त्याला पकडलं नाही ना, तर तुम्ही माझं नाव बदलून ठेवा. करायचं तर काय? अरे काय झालं रे? धक्का बसला की काय तुला? काय नाही झालं. हो, हा फोन घे, सेल्फी काढ. हा? नवीन फोन दिल्लीहून आणलास काय? हो, दिल्लीवरून आणलाय रोशनीसाठी. आमच्या घरात असा फोन कोणाकडेच नाहीये. ट्विंकल, कॉलेजला नाही जायचं का? लवकर चल. हा आले. चल ग, मी रेडी आहे. मस्त फीचर्स आहेत रे. चला मी तुमच्या सगळ्यांचा फोटो काढतो. या हो चल. या ना. आहे ना मस्त? वाव. यार, एजे किती स्वीट आहे, किती क्यूट मुलगा आहे. रोशनी, तुला ना माहित आहे काय प्रॉब्लेम आहे? उगाच त्याला हुसकावून लावण्यासाठी त्याच्या मागे लागली आहेस. हाय. हे बघ ट्विंकल, जसं तू सांगितलंस त्याच्या बाबतीत तसा खरोखर तू असता ना, तर एवढं सगळं खोटं बोलला नसता तो. आणि मला तुझ्याशी वादच नाही घालायचा या टॉपिकवर. कॉलेज आलं, चल. बघ ना, लवकर चल प्लीज. तुम्हा दोघांना इथं वाट पाहावी लागेल. पण सर, आम्हाला ऑर्डर आहे की सतत तुमच्या सोबत राहायचं. आय नो, पण मला जो त्रास द्यायला येईल तो या मेन गेटहून येणार. सो इट्स बेटर की तुम्ही दोघे इथंच वाट पहा. ऑलराईट? ओके सर. स्टे हियर. लेट्स गो. तुला ना चल. खरंच काही कळत नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही सगळे का पळताय? तिकडे अज्जूभाईची माणसं त्या मेंटॉरला शोधतायत आणि तोडफोड सुद्धा करतायत. बरं होईल की तुम्ही पण तिकडे नका जाऊ. शिट, आता काय होईल रोशनी? जर अज्जूभाई यांनी एजीला पाहिलं ना, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. एजे, जर तुला आपल्या जीवाची जराही पर्वा असेल ना, तर तू इथून निघून जा. अज्जूभाई तुला शोधतायत. चिल ट्विंकल. एक ना एक दिवस आम्हा दोघांना समोर यावंच लागेल. आज हा विषय संपूनच टाकतो. आणि तसंही मी एखाद्या लुजर प्रमाणे पळून नाही जाणार. हे बघा, अज्जू भैयाला माहितीये की तुम्ही ऑडिशन घ्यायला जाणार आहात, ते नका जाऊ. सो वॉट? तो हे सर्व नाही थांबवू शकत. आता जग बदलले हे त्याला समजवावंच लागेल. एजे, तू अज्जू भैयाला ओळखत नाहीस. एकदा का त्यांचं डोकं फिरलं ना, तर मग झालंच कल्याण. चिल, आय विल हँडल. डोंट वरी. तुम्ही सुपरमॅन नाही आहात. तुम्ही अज्जू भैयाला अजिबात नाही ओळखत. तो तोंडाने कमी, दंडुक्याने जास्त बोलतो. चला माझ्याबरोबर. चला. जे मी सांगते ते करा. चल. रोशनी, अज्जू भैया,
जी अज्जू भैया. मला एक सांग, तुझा क्लास संपला का? नाही, बस बस आताच तर आले भैया. हे काय नाटकं चालली आहेत तुझ्या कॉलेजमध्ये? बरं मला एक सांग, त्या मुंबईवाल्याचा ठाव ठिकाणा माहित आहे का तुला? ते भाईजी, रोशनी दीदीला आपल्या क्लास शिवाय दुसरं काय माहित असतं का? यापेक्षा आपण कोणा दुसऱ्याला विचारूया. आणि अजून एक गोष्ट, कॉलेज संपलं की सरळ घरी जायचं. जी भैया. थँक गॉड आपण वाचलो. एजे मी सांगितलं होतं ना अज्जू भैया खूप खतरनाक आहेत. चला आता लवकर निघूया इथून. थँक्यू. वेलकम. आता निघूया. निघूया. एक मिनिट, बिटूला पण घेऊया. थांबा 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 थांबा. एक्सक्यूज मी, ते ताल से ताल मिलायची ऑडिशन्स कुठे सुरू आहेत? मला ना माहित. अच्छा एक मिनिट, तुम्ही या मुलाला कुठे पाहिलंय का? नाही हो. अरे माझं लगेज का बाहेर काढलात? ताई माफ करा मला. 2 तासापासून संपूर्ण कर्नाल मध्ये येणाऱ्या जाणाऱ्याला तुमचा एकच प्रश्न, माहितीच नाही कुठं जायचंय तर आला कशाला कर्नाल मध्ये? या फोटोच्या आधारावर तुम्हाला कर्नाल मध्ये कोणी पत्ता सांगणार आहे? नाही जायचं मला. मला माफ करा. अहो ऐका ना जरा. अहो मी हे सामान घेऊन कुठे जाऊ भाऊ? अरे ऐका ना. अरे एक मिनिट ऐका तरी. अहो हा पण गेला आणि आकाशाचा फोन पण नाही लागत आहे. Where the hell are you, dude? तू वेडी आहेस का रोशनी? आकाश जयसिंग, इंडियाचा नंबर 1 डान्सिंग स्टार, अशा जागी रिहर्सल करणार का? रोशनी ही काय लोकल नौटंकी नाहीये कर्नालची. हा इंडियाचा नंबर 1 शो आहे. ताल से ताल मिला. अरे जरा विचार करून तर आम्हाला इथे आणायचं होतंस. ट्विंकल, जर अज्जू भैयाच्या लोकांनी पकडलं असतं ना, कदाचित तुम्ही हॉस्पिटलमध्ये रिहर्सल करत असता. हे बघ, माझं काम फक्त जागा दाखवणं. पुढे काय करायचं ते तुम्ही बघा. पण ट्विंकल, तू तर मला थँक्स बोलायला हवं होतं ना. थँक्स रोशनी. आमचे ऑडिशन्स इथेच होतील. अँड आय ॲग्री विथ रोशनी. यापेक्षा चांगली जागा कुठे नाही. पण सर, इथे म्युझिक सिस्टम साठी साधं सॉकेट पण नाहीये. डान्स कसं करणार? एक्झॅक्टली. इतका शुल्लक प्रॉब्लेम. ट्विंकल, जर तू खरंच डान्ससाठी जन्मली आहेस तर म्युझिक तुझ्या आतून येईल. वा सर, काय बोललात. आज तर मी तुमच्या शब्दांचा पण फॅन झालो. अरे तो सापडला की नाही का झक मारत तसंच परत आला? बाईजी, सगळीकडे शोधलं त्याला पण कुठेच सापडला नाही तो. त्याचा शोध चालूच ठेवा. कॉलेजमध्ये तरी नक्कीच येणार तो. ठीक आहे. मला सांग, तू कॉलेजमध्ये कोणा नाचणं गाणाऱ्यांना पाहिलंस का? नाही भाईजी, मला तर वाटलं की तुमच्या लोकांनी सर्व बंद केले असेल.
कॉलेजला काय झोपा काढायला येतो का? गाढवांना काहीच माहित नाहीये. जस्ट इमॅजिन, जर तुला परफॉर्मन्स करायची संधी दिली तर आपल्या स्वतःच्या परफॉर्मन्स मध्ये 4 चांद नाही, उलट 40 चांद लागतील. हो, पण याचे परफॉर्मन्स करायला लोक तर पाहिजेत. आय मीन, इथे तर फक्त सध्या तरी मीच आहे. आय नो, पण इथे फार लवकरच लोकच लोक असतील. पण हे कसं होईल सर? इट्स सिम्पल. ताल से ताल मिला बाबतीत अज्जू आणि त्याच्या माणसांनी फक्त भीती निर्माण केली लोकांच्या मनात. आपल्याला आता त्यांच्या भीतीला घालवावं लागेल आणि त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागेल. पण तुम्ही सर्व लोकांच्या घरी जाऊन तुमची माहिती सांगणार कशी? 5 पॉइंट प्लॅन. डोंट लुक सो कन्फ्यूज. समजावतो. पॉइंट नंबर 1, प्रत्येक घरात काय जातं? न्यूजपेपर? राईट, न्यूजपेपर्स. आपण न्यूजपेपर्स मध्ये ऍड देऊ. पॉइंट नंबर 2, जिथे न्यूजपेपर नाही जात तिथे पॅम्पलेट्स देणार. पॉइंट नंबर 3, प्रत्येक गल्लीत प्रत्येक नाक्यावर आपले स्पीकर्स असतील जे नॉन स्टॉप अनाउन्समेंट करतील. पॉइंट नंबर 4, लोकल केबल टीव्हीवर आपले ऍड नसणार. नो वे ड्यूड. आणि पॉइंट नंबर 5, काही काम झालं नाही तर मी प्रत्येक घरात पर्सनली स्वतः जाऊन लोकांना कन्व्हिन्स करणार आणि मी लोकांना इथे घेऊन येणार. वाव सर, यू आर अ बॉर्न जीनियस. कसं काय सुचतं तुम्हाला हे सगळं? एक्झॅक्टली, यु नो, इट्स ब्रिलियंट. जर आकाश पर्सनली घरोघरी जाईल तर ह्याचा चेहरा पाहून कोण नकार दिल यार? आय मीन, मुली तर लगेच तयार होतील. हे बघा, अज्जू भैयाची माणसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शोधतायत. प्रत्येक गल्ली, प्रत्येक नाका. जर तुम्ही स्वतः स्पीकर वाजवून नाक्या नाक्यावर त्यांचं लक्ष वेधून घ्याल तर हे पहा, जे काही करायचंय काळजीपूर्वक करा. बोलण्यात नक्कीच अर्थ आहे बॉस. ऑलराईट, स्पीकरची आयडिया ड्रॉप करून टाकू, पण बाकी सर्व कंटिन्यू करू शकतो, राईट? आणि गाईज बघाच, फक्त एक वेळ कर्नालच्या लोकांचा सपोर्ट मिळाला ना, दुनियाची कोणतीच ताकद आपल्याला थांबू नाही शकणार. तुम्ही कदाचित अज्जू भैयाला नीट ओळखलं नाही. त्यांनी जे ठरवलंय ते पूर्ण करूनच राहतात. शक्य आहे की आम्ही हरून जाऊ, कॅन हॅपन, पण प्रयत्न न करता हार मानणं चुकीचं होईल. खरं आहे हे. रोशनी, थँक्यू. हे बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलंय की हे मी सर्व ट्विंकल आणि स्वतःला वाचवण्यासाठी करतेय बस. असू शकतं, पण माझं थँक्स फर्स्टली या जागेसाठी आणि सेकंडली ती स्पीकरची आयडिया कॅन्सल करण्याबद्दल. जर तू नसतीस ना रोशनी तर कदाचित मी उद्याच मुंबईला परत गेलो असतो. सो थँक्यू. हो रोशनी, तू तुला हवी तितकी ऍक्टिंग कर, पण तुला ना आमची चिंता आहेच. हे बघ ट्विंकल, हे सर्व मी स्वतःला वाचवण्यासाठी करतेय बस. कारण जर तुम्ही सापडलात तर सर्वात जास्त बोलणी मला खावी लागतील. दारजी पण ना, आजच मला ठाकूरांकडे पाठवायचं होतं. आता तिन्ही फॅक्टरींना भेट द्यायची म्हणजे अख्खा दिवस जाईल. रोशनीला कसं भेटणार मी? बंटीला पण पाठवू शकलो असतो, पण दारजीने ठाकूरांना सांगून टाकलं की त्यांचा नातू येतोय. जावं तर लागेलच मला आता. रोशनी, डान्स हे माझं फक्त स्वप्न नाही, माझं आयुष्य आहे. आणि आम्ही यांना घाबरून जगणं सोडून देणार नाही. आणि बघच, खऱ्या कलेचाच विजय होणार. रोशनी डार्लिंग, तुझाच फोन वाजतोय. नीलचा फोन आहे. नील? गुड थिंकिंग बिट्टू. कारण आपण पॅम्पलेट्स प्रिंट नाही करू शकत तर तू
हाताने काढतोयस. नाईस जॉब बडी. थँक्यू सर. रोशनी, तू तिकडे उभे राहून काय करतेस? इकडे ना, मला मदत कर. नाही ट्विंकल, अज्जू भैयांना माहिती पडलं तर सगळी हाडं तोडून टाकतील. आणि जर तुमच्या पायांची हाडं तुटली तर तुम्ही डान्स कसे करणार? जर ते आमचे पाय तोडतील तर आम्ही हाताने नाचणार. रोशनी, डान्स हे माझं फक्त स्वप्न नाही, माझं आयुष्य आहे. आणि आम्ही यांना घाबरून जगणं सोडून नाही देणार. आणि बघच, खऱ्या कलेचाच विजय होणार. टाळ्या झाल्या असतील तर काम करूया. हे सगळं तर ठीक आहे अजय, पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कोणता? आय होप यू नो की तुला आज संध्याकाळपर्यंत आमचं घर सोडायचं आहे अँड यू हॅव टू फाइंड न्यू प्लेस. पण माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे. जर माझी मॉम रोशनीच्या डॅडना फोन करून जर तुला तिथे थांबायला सांगेल तर तुला कोणी नाही अडवू शकत. थँक्स ट्विंकल, पण अगोदरच मी चांगल्या लोकांना चीट केलंय. आता आणखीन त्रास नाही देणार. डोंट वरी, मी मॅनेज करेन. रोशनी डार्लिंग, तुझाच फोन वाजतोय. नीलचा फोन आहे. नील, हो नील. ए कद्दू कुमारी, इतका टाइम का लावलास फोन उचलायला? किती प्रेमाने व्हिडिओ कॉल लावलाय मी तुला माहितीये? ते काय नाही, बस ही जागा तर वेगळी दिसते. जरा फोन फिरून दाखव. अगं, हा फोन फक्त गप्पा मारायला नाही दिला तुला मी. चल दाखव, कुठे आहेस तू? हो हो दाखवते. हे बघ. पाहिलंस? अजून? हाय नील. काय यार, थोडा वेळ सुद्धा रोशनीशिवाय तुझं मन नाही लागत काय? माहितीये किती मुश्किलीने मी हिला कन्व्हिन्स केलं होतं की पूर्ण कॉलेज दाखव, आणि तू मध्ये येऊन ब्रेक लावलास. हो, तर हे तुझं डोकं होतं. चल, काय हरकत नाही. ट्विंकल मॅडम ना फिरायचे तर मग काय हरकत आहे? हो नील, मी हा फोन. बरं झालं कट झाला, नाहीतर आपल्या सगळ्यांचा बळी गेला असता. काय हे? बघून फोन नाही उचलतायत. ट्विंकल, मला नव्हतं माहिती की तो व्हिडिओ कॉल होता. तुला व्हिडिओ कॉलिंग माहित नाही? देवा, फोन येतोय. परत? मी बाहेर जाऊन बोलते. हो नील, बोल. ए कद्दू कुमारी, फोन का कट केलास? नाही, ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. अच्छा, तू फोन दिलास ना, तर नेटवर्कची पण स्वतः सोय करून टाक. अगं, तू म्हणत असशील तर तुझ्या घरामध्ये नेटवर्क लावून देऊ? अरे नाही नाही, इतके कष्ट नको घेऊस. तसं तू आहेस कुठे? परत दिल्लीला तर जात नाहीयेस ना? अगं, मी काय फक्त भटकतो काय? अजूनही काम आहेत मला. हो नक्कीच. म्हणजे काय? दार्जीनी ठाकूर साहेबांना फॅक्टरी दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली आहे. आणि ऐक, रात्री लवकर नको झोपूस. अच्छा नील, ऐक, मी फोन ठेवते. हा चल. बाय. काय झालं? पॅम्पलेट्स रेडी झाले असतील तर निघायचं. शाळा आज पण माझ्या हातून तो वाचला, पण कुठपर्यंत वाचेल?
सगळीकडे शोधलं पण कुठेच नाही सापडला. पण एक जागा अजूनही बाकी आहे. चला माझ्या बरोबर. तिकडे बघ. बाईजी, ती पोरं इकडे कशाला येतील? ही तर अशीच एक पडीक जागा आहे. मला तर वाटतंय की ते आज कॉलेजला झाले नसतील. कोणास ठाऊक हा कोणत्या पेयात लपून बसलाय पोरगा. तो नाही मिळाला ना तर तुम्हा दोघांचे चांबडीच काढून टाकेन, लक्षात ठेवा. चला इथून. लवकर चला इथून. अज्जू भैया यायला नको. काही होऊ दे, आपल्याला पॅम्पलेट्स वाटायचेच आहे. राणा आज पण माझ्या हातून तो वाचला, पण कुठपर्यंत वाचेल? ज्या दिवशी तो मला सापडेल ना तेव्हा पायाखाली ठेचून काढ. इंडियाचा सर्वात फेमस डान्स रियालिटी शो कर्नालमध्ये ऑडिशन घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स कुणालाही डान्समध्ये इंटरेस्ट असेल तर हे पॅम्पलेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. हे ताल से ताल मिलाची ऑडिशन्स कुठे सुरू आहे? आमचे भाईजी असताना ऑडिशनचा कोणता चान्स नाहीये. तुम्ही या मुलाला कुठे पाहिलंय का? हा आकर्ष जयसिंग आहे, ताल से ताल मिलाचा मेंटॉर.